हिंदू वर्षानिमित्त धुळे शहरात भव्य आणि आकर्षक शोभायात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। रामानंद परंपरेचे जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने आयोजित या शोभायात्रेत 2000 अधिक भाविकांनी सहभाग नोंदवला। श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातून प्रारंभ झालेली ही शोभायात्रा गांधी पुतळा, मुंद्रा मार्केट, बाजार रोड आणि आग्रा रोड मार्गक्रमण करत कालिका मंदिर येथे संपन्न झाली। या शोभायात्रेत विविध धार्मिक आणि ऐतिहासिक देखावे साकारण्यात आले होते। भगवान श्री विष्णूच्या नृसिंह अवतारातून भक्तीचा विजय दर्शनात आला, तर श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या देखाव्यातून आदर्श जीवनमूल्याचा संदेश देण्यात आला। तसेच छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसह आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जिवंत सादरीकरणाने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले गेले। यासोबतच आदिवासी आणि पारंपरिक नृत्य प्रकारांनी शोभायात्रेला सांस्कृतिक रंगत प्राप्त करून दिली आणि समाजाला संस्कृती आणि परंपरेची जाणीव करून दिली। रामानंद संप्रदायाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला। कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। या शोभायात्रेचे आयोजन धुळे जिल्हाध्यक्ष हेमाक्षी योग चौधरी यांनी केले होते। यावेळी रामानंद संप्रदायाच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली। मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या शोभायात्रेची सांगता कालिका माता मंदिर येथे महाप्रसादाने करण्यात आली। विजेंद्र खनात, जनसामान्याचा आवाज। आपल्याला हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हिंदू नववर्षानिमित्त रामानंद परमपूज्य जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेने आणि कृपा आशीर्वादाने संपूर्ण महाराष्ट्रभर शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जवळपास 60 ठिकाणाहून ही शोभायात्रा निघत आहे संपूर्ण महाराष्ट्रात। तसंच आजही धुळे शहरात ही शोभायात्रा निघत आहे। या शोभायात्रेचा मार्ग हा धुळे शहरात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथून प्रारंभ होऊन त्यानंतर गांधी पुतळा, त्याच्यानंतर मुंदडा मार्केट, नंतर बजाज रोड, आग्रा रोड, राम मंदिर आणि कालिका मंदिर येथे या शोभायात्रेची सांगता होणार आहे। या शोभायात्रेत 2000 पेक्षा अधिक भाविक अतिशय उत्साहाने सहभागी झालेले आहेत। तसेच या शोभायात्रेत 100 पेक्षा जास्त युवक आणि युवती सहभागी होऊन आजच्या समाजातल्या युवा पिढीला धर्म आणि शौर्य याचा संदेश पोहोचवत आहेत। तसेच स्त्री शक्तीचं आणि भक्तीचं प्रदर्शन करत 100 कलशधारी आणि तुळसधारी महिला या शोभायात्रेत सहभागी झालेल्या आहेत। त्यानंतर समाजात काही विविध संदेश पोहोचवण्यासाठी काही देखावे या शोभायात्रेत आम्ही सादर केलेले आहेत। त्यात सर्वप्रथम श्री विष्णूंचा अवतार नृसिंह, हिरण्यकश्यपूचा वध आणि भक्त प्रल्हाद या देखाव्यातून अहंकाराचा नाश आणि भक्तीचा विजय कसा होतो हा संदेश दाखवण्याचा प्रयत्न केला असून श्री राम, सीता, लक्ष्मण आणि श्री हनुमान या देखाव्यातून आदर्श जीवनाचं मूल्य या समाजाला पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच शंकर, पार्वती आणि कार्तिकेय या देखाव्यातून शक्ती आणि संतुलन याचं प्रदर्शन समाजाला केलेलं आहे। त्यानंतर विशेष आकर्षण म्हणजे या शोभायात्रेत शिवाजी महाराज त्यांच्या मावळ्यांसह आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी प्रत्यक्ष घोड्यावर स्वार होऊन या समाजाला धैर्य, शौर्य आणि पराक्रम दाखवण्याचं जिवंत उदाहरण या शोभायात्रेत केलेलं आहे। तसेच विविध संत परंपरा या शोभायात्रेत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जसं की संत गजानन महाराज, संत काडसिद्धेश्वर महाराज, संत मीराबाई, संत तुकाराम, संत बहिणाबाई, संत वेणाबाई, संत जनाबाई, संत मुक्ताई अशा विविध संत परंपरा दाखवून या समाजाला भक्ती भाव, समर्पण दाखवण्याचा प्रयत्न या शोभायात्रेतून आम्ही रामानंद संप्रदायाने केलेला आहे। तसेच श्री विष्णू, श्री कृष्ण आणि त्याबरोबरच भारत माता या देखाव्यातून राष्ट्रभक्ती आणि धर्म संरक्षण याचा संदेश या समाजाला पोहोचवण्याचा प्रयत्न या रॅलीत केलेला आहे। तसेच विविध नृत्य सादर करण्याचा प्रयत्न आम्ही या शोभायात्रेत केला आहे, जसे की टिपरी नृत्य आहे, तसेच आदिवासी नृत्य आहे, त्यानंतर शिबली नृत्य आहे। या विविध नृत्यातून समाजाला आपली संस्कृती, परंपरा आणि धर्म याची जनजागृती करण्याचा मानस या शोभायात्रेचा आहे। त्यानंतरच
या शोभायात्रेच्या माध्यमातून या संपूर्ण समाजामध्ये अतिशय धर्माची जनजागृती आणि मोठ्या उत्साहाने आपल्या संस्कृतीचं प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। मला आपल्याला सांगण्यास अत्यंत अभिमान आणि आनंद होत आहे की रामानंद संप्रदायाचे विविध सामाजिक उपक्रम सुद्धा राबवले जातात, जसे की परमपूज्य जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांचं मेजर प्रिन्सिपल आहे की तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा, आणि या प्रिन्सिपलला घेऊनच ते आपल्या संप्रदायाकडून विविध सामाजिक कार्य करून घेत असतात। जसे की मला आपल्याला सांगण्यास खूप अभिमान वाटतो की अतिशय महान कार्य या संप्रदायाकडून होतं, जसे की संपूर्ण भारतात या संप्रदायाच्या 56 ॲम्ब्युलन्स कार्यरत आहेत, ज्यांनी लाखो भाविकांचे प्राण विनामूल्य आणि विनाशुल्क वाचवण्याचं कार्य केलेलं आहे। तसेच या संपूर्ण देशाला क्वालिफाईड आणि उत्कृष्ट डॉक्टर मिळावे म्हणून संप्रदायाच्या वतीने 197 197च्या वरती देहदान झालेले आहेत आणि 185च्या वरती अवयवदान झालेले आहे। त्याचबरोबर मला हे सांगण्यास आनंद होत आहे की देहदानाचा सुद्धा देखावा आम्ही या शोभायात्रेत करून समाजाला मोफत देहदान करण्याचा संदेश दिलेला आहे। त्याबरोबरच या संप्रदायातर्फे दरवर्षी रक्तदान शिबिरचं आयोजन करण्यात येतं। जानेवारी महिन्यामध्ये 4 जानेवारी ते 18 जानेवारीच्या दरम्यान फक्त 15 दिवसात सुमारे 1 लाख रक्त कुपिकांचं कलेक्शन होतं आणि ते सरकारला गव्हर्नमेंटला दिलं जातं, ते पण मोफत। आणि सिकल सेल ॲनेमिया, थॅलेसेमिया, कॅन्सर सारख्या भाविकांना मोफत हे रक्त दिलं जात असतं। त्याबरोबरच मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये संप्रदायाकडून 1,14,424 झाडांची लागवड करण्यात आली आणि आरोग्यासाठी उत्तम असा उपक्रम हा राबवण्यात आला। त्याबरोबरच संपूर्ण भारतभर हजारो वनराई बंधारे बांधण्यात आले आणि पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम संप्रदायाच्या वतीने राबवण्यात आली। त्याबरोबरच परभणी मठावर तसेच मुख्य पीठ नानिझाम येथे जगद्गुरु श्रींच्या प्रेरणेने वेद पाठशाळा मुलींसाठी सुरू केलेली आहे, त्यातून याज्ञिक शिक्षण मुलींना दिले जाते। तसेच मुंबईच्या वसई पीठावर एक मोफत बेरोजगार मुलांसाठी मोफत ड्रायव्हिंग स्कूल एस्टॅब्लिश केले गेलेले आहे। तेथे हजारो मुलांनी मोफत ड्रायव्हिंग स्कूलचं शिक्षण घेऊन त्यांना लायसन्स प्राप्त करण्यात येऊन त्यांना रोजगार प्राप्त करण्याचं साधन या संप्रदायाने प्राप्त करून दिलेले आहे। त्याबरोबरच मुख्यपीठ नानिझाम येथे गरजू आणि गरीब मुलांसाठी ज्युनियर कॉलेज पासून तर ज्युनियर केजी पासून तर ज्युनियर कॉलेज पर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल ही संप्रदायातर्फे सुरू करण्यात आलेली आहे आणि 100% रिझल्टने ही मुलं पास होत असतात। त्याबरोबरच मुख्यपीठ नानिझाम येथे श्री काडसिद्धेश्वर हॉस्पिटल सुद्धा आहे, ज्यात गरीब आणि गरजू लोकांना मोफत वैद्यकीय तपासणी आणि उपचार करण्यात येतात। त्याबरोबरच संप्रदायाचे अनेक असे सामाजिक कार्य जगद्गुरु श्रींच्या प्रेरणेने राबवले जातात आणि हा रामानंद संप्रदाय अतिशय उत्साहाने आनंदाने ज्या सोशल ऍक्टिव्हिटीज किंवा सामाजिक कार्य जगद्गुरु श्रींकडून आदेश येतो तर संप्रदाय त्या पूर्ण करत असतात। आणि आजची जी शोभायात्रा आहे यात अतिशय समृद्धीने आणि आनंदाने हे सगळे भाविक सहभागी झालेले असून या कार्यक्रमाची सांगता कालिका मंदिर येथे करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन सुद्धा या सर्व भक्त शिष्य साधक यांच्यासाठी केलेलं आहे। जय सियाराम।